अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग. या अध्यायात ज्याची योगनिद्रा आकारास आलेल्या विश्वरूपिणी मुद्रेला प्रकाशित करते, त्या जीवरूपी गणांचा स्वामी असलेल्या गणेशरूपी सद्गुरू तुला नमस्कार असो. तुझी दृष्टी सूक्ष्म खरीच, तरी मिलन व उन्मिलन या दोन्ही सवे तू उत्पत्ती आणि प्रलय घडवितोस. बंधनाचा ठाव तू फेडीत असल्यामुळे तू जगतबंधू म्हणून शोभतोस. हे देवा, जर मी तुझा सेवक होऊ पाहीन तर देवभक्त असा भेद केल्यामुळे मी तुझा द्रोह केला असे होईल. हे श्री गुरो निवृत्तीनाथा, तुला नमन करून मी पूर्ण झालो आहे. आता मी गीतार्थ प्रगट करीत म्हणतो. 16व्या अध्यायाच्या शेवटी श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी आसुरी संपत्ती सांगून तिथून बाहेर कसे पडावे असे निश्चित रूपे सांगेन असे सांगितले. कृत्य व अकृत्य कोणते हे ठरविण्यासाठी शास्त्रच प्रमाण मानावे असे सांगितले. यावर अर्जुन म्हणाला, शास्त्रविधीने केवळ अज्ञानामुळे जे उल्लंघन करतात पण श्रद्धापूर्वक पूजा वगैरे कर्मकांड करतात त्यांना सात्विक, राजस व तामस यापैकी कोणती फळे लाभते? श्रीकृष्ण म्हणाले, शरीरधारी प्राण्याची श्रद्धा सात्विक, राजस व तामस या 3 प्रकारची असते. सर्वांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या सत्वाप्रमाणे होते. मनुष्य हा श्रद्धामय असतो. ज्याची जशी श्रद्धा तसा तो होतो. जे सात्विक ते देवाची भक्ती करतात, राजस उग्र देवतांची व तामस भूत प्रेते ह्यांची पूजा करतात. जे जन दंभ आणि अहंकाराने युक्त होऊन अभिलाषा, आसक्ती यांच्या आग्रहाच्या बळाने शास्त्रसंमत नसलेले घोर तप आचरतात, शरीरातील पंचमहाभूतांना कृश करतात आणि शरीरातील मला म्हणजे परमेश्वराला दुखवितात, ते अविवेकी आसुरी बुद्धीचे आहेत असे समज. प्राणीमात्रांना प्रिय असणारा आहारही 3 प्रकारचा असतो. त्यातील फरक लक्षात घे. आयुष्य, बल, सत्व, आरोग्य, सुख व प्रीती यांची वाढ करणारे सुरस, स्निग्ध, शरीर बहुत काळ टिकणारे, मनाला आवडणारे असे आहार सत्वगुणी माणसास आवडतात. पदार्थ मुळातच सुरस, मधुर, स्निग्ध, चांगले शिजलेले असतात. सात्विक अन्न सात्विक गुणांनी युक्त असते. आता राजस कशाला म्हणावे ते अन्न पाहू. कडू, आंबट, खारट, अत्यंत उष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, दाह करणारे असे आहार राजस प्रकृतीच्या लोकांस आवडतात. हे दुःख, शोक व रोगास कारण असतात. जे तयार झाल्यावर 3 तास होऊन गेलेत, अर्धवट शिजलेले, त्यातला रस नाहीसा झाला आहे असे दुर्गंधीयुक्त आहे. जे आदल्या दिवशी तयार केलेले शिळे आहे, उष्टे आहे, सदोष असे जेवण तामस प्रकृतीच्या लोकांस आवडते. आहाराप्रमाणे यज्ञही 3 प्रकारचे आहेत. फलाशा नसलेल्याकडून जो विधीचे अनुसरण करतो, कर्तव्य म्हणून केलेला, मनाने समाधानी राहून केलेला तो सात्विक यज्ञ होय. फलाशा धरून दंभयुक्त गर्विष्ठ मनाने केलेला यज्ञ राजस यज्ञ म्हणतात. शास्त्रविधीनुसार न केलेला, ज्यात अन्नदान केले जात नाही, मंत्र म्हटले जात नाहीत, दक्षिणा दिली जात नाही, असा तामस यज्ञ होय. तपाचे सुद्धा 3 प्रकारचे आहेत. ते 3 प्रकारचे कसे झाले ते समजण्यासाठी आधी तपाचीच माहिती करून घे. हे सम्यक तप तेही शारीरिक, मानसिक आणि शब्दमय असते. त्यापैकी शारीरिक ऐक.
जो आपला देव असेल म्हणजे महादेव किंवा विष्णू यांची पूजा करणे, ब्राह्मण, गुरु, विद्वान यांचे पूजन, शुद्धता, सरळ स्वभाव, ब्रह्मचर्य आणि अहिंसा या नाव शारीरिक तप आहे. शास्त्रपठण, गुणांनी आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांची त्या ब्राह्मणांची सेवा करावी, ही सर्व शरीराने करावी लागतात. त्यामुळे त्यांना शारीरिक तप म्हणतात. ज्यामुळे दुसऱ्याचे मन न दुखविणारे, त्याला सुख होईल असे सौजन्य ज्या बोलण्यात दिसेल तसे बोलावे. काही वेळा दुसऱ्याच्या हिताचे पण त्याला न रुचणारे बोलावे लागते. अंगदाने रावणाला रामाशी तह करण्याचा सल्ला देणे हे या प्रकारचे होते. अप्रियस्य च अपिपथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा, यालाच वाचिक शब्दमय वाङ्मय तप म्हणतात. मनाची प्रसन्नता, शांत स्वभाव, मौन वृत्ती, आत्मसंयम, कल्पनाविरहित मनस्थिती याला मानसतप म्हणतात. यात मन पूर्णपणे ईश्वरी ध्यानात असावे. हे 3 प्रकारचे तप फलाशा न धरणाऱ्यांनी सत्वबुद्धीने व श्रद्धायुक्त मनाने आचरले तर त्याला सात्विक तप म्हणतात. सत्कार, मान, पूजेच्या इच्छेने आणि दांभिकपणे जे आचरले जाते त्याला इहलोकी राजस्तप म्हणतात. ते चंचल व अनित्य असते. फळाच्या इच्छेने केलेले तप निष्फळ होते. त्याचे धड आचरणही घडत नाही. मूर्खपणाचा हट्ट घेऊन असणारा स्वतःला पीडा देऊन आणि दुसऱ्याच्या नाशासाठी जे तप आचरतो तो तामस तप होय. दान करणे जणू कर्तव्यच आहे अशा बुद्धीने, ज्याच्यापासून परतफेडीची अपेक्षा नाही अशाला योग्य स्थळ, काळ आणि पात्र-अपात्रतेचा विचार करून जे दान दिले जाते त्याला सात्विक दान म्हणतात. असे उत्तम दान करण्याचा योग येतो तेव्हा सत्वगुणाचा उत्कर्ष होतो. त्यासाठी आधी कुरुक्षेत्र, काशी असे स्थळ लाभावे. ज्याला द्यायचे तो असा निवडावा की काय वाटेल ते झाले तरी ते परत येणार नाही. अशा तऱ्हेने केलेल्या दानाचे स्मरणही राहू नये. ज्या उपकाराच्या बदल्यात उपकारच मिळावे अशी इच्छा ठेवून अतिशय कष्टाने म्हणजे नाखुशीने दिले जाते त्या दानाला राजस दान म्हणावे. ज्याला दान दिले तो आपल्या उपयोगी पडावा ह्या विचाराने राजसदान दिले जाते. अयोग्य स्थळी दिले जाते ते तामसदान होय. म्लेच्छांचे राहण्याचे ठिकाणी, अरण्यात, धर्मकृत्यास अयोग्य अशा स्थळी केलेले तामसदान म्हणावे. 3ही सांजेस अथवा रात्री चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होऊन दिलेले दान तामसदान होय. दानासाठी भाट, गारुडी, वेश्या, जुगारी अयोग्य होत. एखाद्याला थोडेसे देऊन त्याची फसवणूक करतो, जे दिले त्यावरून त्याची लायकी ठरवितो असे द्रव्य खर्च करणे तामसदान होय. अयोग्य स्थळी, काळी व अपात्र माणसांना जे सत्काररहित तसेच तुच्छ लेखून दिले जाते ते दान तामस होय. श्रीकृष्ण म्हणतात, या 3 गुणाविषयी बोलावयाचे आम्ही ठरविले नव्हते, पण सत्वगुणाचे वर्णन करताना राजस व तामस त्याग करण्यालायक गुणांचे वर्णन केले गेले. खरोखरी आपले आवडते मोक्षपद मिळविण्यासाठी सत्वगुण ही एक उत्तम पद्धती आहे. सात्विक कर्माचे बोट धरून त्याप्रमाणे आचरण करून जेव्हा मोक्ष मिळवावा तेव्हा मध्ये कुठलाच अडथळा येत नाही, ते वेगळेच आहे. यावर अर्जुन विनवतो की ते कृपा करून सांगा. श्रीकृष्ण सांगतात, ज्यामुळे सात्विक गुणाला मुक्ती रत्न मी दिसले त्याचे रूप वर्णन ऐक. ओम तत्सत असे 3 प्रकारचे ब्रह्म आहे असे श्रुती सांगतात. या नामाच्या साह्याने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केले. अनादि परब्रह्माचे एकच नाव 3 प्रकारचे आहे. वर्णत्रयात्मक ओम तत्सत
हे परब्रह्माचे नाव, त्याचा विनियोग तू ऐक. ब्रह्मवाद्यांच्या शास्त्रास अनुसरून होणाऱ्या यज्ञ, दान, तप इत्यादी क्रिया ओम अक्षराच्या उच्चारावरून प्रारंभ होत असतात. एक दिवस उपवास, एक दिवस जेवणे म्हणजे नक्तव्रत, कृच्छ म्हणजे लागोपाठ 3 दिवस उपवास करणे, चंद्रायण म्हणजे शुक्ल पक्षात पहिल्या दिवशी 1 घास, नंतर 2, रोज 1 घास 15 दिवस वाढवून खाणे व नंतरच्या 15 दिवसात रोज 1 घास कमी कमी करून शेवटी 1 दिवस उपवास करणे अशी तपे करतात. प्रत्येक कर्माचे आधी, मध्यंतरात व शेवटी उच्चारावीत. ओम तत्सत कृष्णार्पणमस्तू म्हणावे. मोक्षाची इच्छा करणारे फलाची आकांक्षा न धरता यज्ञ, दान व तप इत्यादी क्रिया तत्शब्दाचा उच्चार करून करतात. सद्रूप होण्यासाठी, अव्यंग होण्यासाठी सत अक्षराचा उपयोग करतात. ओम व तत् यामुळे निर्माण झालेले कर्म प्रशस्त कर्म होय. या कर्मात सत शब्दाचा उपयोग करतात. सत शब्द ओम आणि तत् यापेक्षा प्रौढ आहे. त्याचा उपयोग केल्याने कर्म उजवे म्हणजे चांगले, योग्य ठरते. यज्ञ, तपे, दान यातील न्यूनता, कमीपणा जाऊन संपूर्णता प्राप्त होते, उणे पूर्ण होते. याला सत म्हणतात. त्याच्याकरता केलेल्या आणि म्हणून तद्रूप बनलेल्या कर्मालाही सत असेच म्हणतात. हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप आणि केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात. त्याचे फळ इहलोकी वा परलोकीही नाही. संजय म्हणतो, अर्जुनासारख्या शत्रूचेही गुण घ्यावेत. अर्जुन हा सुखाचा गुरु आहे. अर्जुनाने प्रश्न विचारले नसते तर श्रीकृष्णांनी सुखाचा मार्ग सांगितलाच नसता. आता मी अज्ञानांधकारातून बाहेर पडलो, आत्मप्रकाशाच्या मंदिरात आलो आहोत. श्रीकृष्ण हा गुरुरूपाने व्यासच आहे. ज्ञानदेव म्हणतात, गुरुकृपेमुळे संजय जसे बोलला तसेच मीही पुढील अध्यायात बोलेन. श्रीकृष्णार्पणमस्तू. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.